युगांतर सुरेश द्वादशीवार लिखित या संग्रहाचं वाचन आता ऐकूया. वाचक स्वर गौरी लागू. निर्मिती साधना प्रकाशन. प्रकरण पहिले. व्यक्ती. येणारं जग व्यक्तींचं असेल, समूहांचं नसेल. कुटुंब, वंश, वर्ण, जात, पंथ, धर्म आणि देश या समूहाधारित संस्था आणि त्यावर आधारलेल्या सगळ्या परंपरा, चालीरीती, रूढी, समजुती आणि सगळेच समूहाधारित व्यवहार क्षीण होत जाऊन कालांतराने नाहीसे होतील. व्यक्तीचं समष्टीवरचं अवलंबून असणं संपलं असेल आणि ती स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनली असेल. त्या प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. दुबळी मानसिकता आधार शोधते आणि सबळ माणसं स्वावलंबी होतात. व्यक्ती परावलंबी असली की समष्टी बलवान होते. मग तीत ईश्वर, धर्म, राज्य, कुटुंब आणि तसल्याच इतर संरक्षक संस्था जन्माला येतात. व्यक्ती स्वयंपूर्ण झाली आणि तिचं परावलंबन संपलं की या साऱ्या व्यवस्था धूसर होत पडद्याआड जातात. स्वयंपूर्ण व्यक्तींचा परस्पर संबंध त्यांची जागा घेतो. तो आजच्यासारख्या समष्टीरूप किंवा संस्था संबंध नसतो. तो व्यक्तिकेंद्री आणि व्यक्तीचं इतरांशी बरोबरचे संबंध जपणारा समुदायच होतो. व्यक्तीला हवं ते त्यात टिकतं, बाकी सारं असूनही परिणाम शून्य होतं. असा नवा समाज कसा असेल? त्यातल्या व्यक्तींचे परस्पर संबंध कसे असतील? आणि त्यात व्यवस्थापन नावाची गोष्ट असेल की असणार नाही? आणि असलीच तर ती कशी असेल? व्यक्तींचे राग, लोभ आणि विचार विकार व्यक्तिगत असतील. त्यामुळे त्यांचं मैत्र आणि विरोधही कमालीचे मर्यादित आणि स्थानिक असतील. समूहांची, समाजांची किंवा देशांची आज असणारी युद्ध त्यात असणार नाहीत. संबंधही समूहांचे नसतील, व्यक्तींचे असतील आणि व्यक्ती फार तर भांडण करू शकते, युद्ध लढवू शकत नाही. स्वयंपूर्ण व्यक्तींच्या परस्पर संबंधांचा व्यवहार असा अस्तित्वात येईल. उद्याच्या जगातला माणूस स्वयंपूर्ण असेल आणि तसा असल्यामुळे तो एकाकीही असेल. स्वयंपूर्ण होत जाणारी माणसं, कुटुंब आणि समाज हे परावलंबी नसल्यामुळे आणि संपूर्णतः स्वावलंबी असल्यामुळे तसेही एकाकी होत असताना आपण आज पाहतो. उद्या त्यांच्या वाट्याला येणारं हे एकाकीपण तापदायक किंवा जीवघेणं असेल की समाधानाचं आणि आनंददायी असेल? त्या जीवनात त्यांच्या सर्व भौतिक गरजा या काळात झालेल्या आणि पुढे होणाऱ्या आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातल्या प्रगतीमुळे पूर्ण झालेल्या असतील. नुसत्या पूर्णच नाही तर आताच्या प्रगत विज्ञानाने त्या त्याच्या हातातोंडाशी आणून ठेवलेल्या असतील. विज्ञानाच्या साधनांनी सगळी कामं स्वतःकडे घेतल्याने व्यक्तीची आणि प्रसंगी समाजाची प्रत्यक्ष कामाची गरज संपली असेल. हे जीवन मागे वळणारं किंवा मागे वळून पाहणारं असणार नाही. ते समोर किंवा वर पाहणारं असेल. कदाचित तेच खरं जीवनही असेल. प्लेटो म्हणाला, जे पूर्ण असतं तेच सत्य आणि जे अपुरं असतं ते असत्य. त्या हिशेबानं आजचं जीवन अपुरं तर उद्या येणारं ते जीवन पूर्ण असेल. आजवरचं जगणं हे जिवंत राहण्यासाठी, अन्नासाठी, पाण्यासाठी, निवारा आणि सुखोपभोगांच्या उपलब्धीसाठी होतं. पुढचं जगणं केवळ जगण्यासाठी असेल. बाहेर न पाहता ते आत पाहण्यासाठीही असेल. समूहांच्या मागे किंवा त्यांच्या सोबत न जाता स्वतः सोबत राहण्या जगण्यासाठी आणि जमलंच तर स्वतःचा शोध घेण्यासाठी असेल. गांधी म्हणाले, मार्क्स समाजापाशी सुरू होऊन व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मी व्यक्तीपाशी सुरू होतो आणि व्यक्तीच्याच जवळ पोहोचत आणि थांबत असतो. उद्याचा माणूस समाजाच्या, समूहाच्या, वर्ग किंवा जाती धर्मांच्या कुबड्यांवाचूनचा असेल.
त्यांनी आणलेल्या सर्व निर्बंधांपासून मुक्त असेल आणि त्याच वेळी तो त्या साऱ्यांहून उंचही झालेला असेल. त्याला यशस्वी किंवा मोठं ठरवायला आपले निकष लागू पडणार नाहीत. आज माणसांचं यश त्यांच्या उपलब्धीत शोधलं जातं. भौतिक, आर्थिक, ज्ञानविषयक, नैतिक आणि लोकप्रियतेच्या मापदंडांवर ते मोजलं जातं. ते नेहमी दुसऱ्या कोणाच्या वा कशाच्या तरी संदर्भात तोललं किंवा पाहिलं जातं. मागे किती राहिलं, पुढे कोण उरलं, किती उंची गाठली आणि किती पायऱ्या अजून चढायच्या आहेत, असे सारे दुसऱ्यांच्या संदर्भात. पण समाज आणि समूहांचं म्हणणं, दुसऱ्यांचे हे संदर्भच उद्याच्या जगात नसतील तर आणि त्या जगात माणसांनी निसर्गावरही मात केली असेल तर त्या जगात माणसाला कुणाशी आणि कशाशी जुळवावं लागेल? देहाशी, मनाशी, बुद्धीशी आणि असलास तर सजीवपण नावाच्या आत्म्याशी. हा प्रवास बाहेर जाणारा वा बाहेरचा असणार नाही, तो बाहेरून आत जाणारा असेल. या प्रवासात दुसऱ्या कोणाची साथ हवी असते की ती नकोच असते? हा प्रवास सुखरूप व्हायचा असेल किंवा तो तसा झाल्याचं जाणवायचं असेल तर तसं जाणवून देणारी ही साथ कुणाची असते, कशाची आणि कशी असते, किंवा ती कशी असू शकेल वा असावी? मन केले ग्वाही अशी की आणखी कशी? मात्र या समस्या आजही आहेत. देहाशी जुळवण्याचा, मनाला मारण्याचा, बुद्धीला उत्तरं देण्याच्या आणि सजीवपण सानंद बनवण्याच्या या समस्या नंतरही राहणारच असतील. तर मग हा प्रवास कशासाठी? हा प्रवास न संपणारा असतो का? की प्रवास हेच आपलं जगणं असतं? ज्याला अंतिम ध्येय वा सत्य वगैरे म्हणायचं ते खरंच काही असतं की तोही एक मागाहून उलगडणारा भ्रमच असतो? हाती आलेल्या आणि खऱ्या वाटलेल्या सत्याच्या पलीकडे काही उरतं किंवा असतं की नाही, की तोच साऱ्याचा शेवट असतो? पण तेच सततचं, निरंतर, अखंड आणि अनादी अनंत असेल तर ते सुरू कसं होणार आणि संपणार तरी कसं आणि कुठे? जगभराची सगळी तत्वज्ञानं इथे येऊन का थांबतात? की तो त्यांचाही शेवटच असतो? ज्ञानाला मर्यादा असते ही बाब कोणताही ज्ञानमार्गी वा बुद्धिवादी मान्य करणार नाही. ते त्याचं अढळपण खरं असतं की ती त्याची मुजोरीच असते. ज्ञानी म्हणवणारी किंवा ज्ञान प्राप्त झाल्याचं ज्यांच्याविषयी सांगितलं गेलं ती माणसंही चळलेली इतिहासातनी पाहिली आहेत. अगदी परमेश्वर म्हणवणारेही त्याला अपवाद आहेत असं नाही. मग जे उरतं ते काय आणि उरतच नसेल तर अनादी अनंत तरी काय? मला आहेत ते सारे विचार आणि विकार मी ईश्वर मानले गेलेल्यात पाहतो. साधू संत आणि ऋषीमुनी देखील या जंजाळापासून मुक्त नसतात. मग सारं काही मागे टाकून जिथे आणि ज्यांच्याजवळ पोचायचं तिथे हाती यायचं असतं तरी काय? आणि तिथे पोचणं हे आनंददायक तरी कसं असेल? तिथे पोचता आलं तरी तिथे काम कोणतं असेल आणि त्यात मिळवायचं तरी काय असेल? एक आणखी प्रश्न. तो नुसता अभाव असतो का? पण मग अभाव हे ध्येय किंवा साध्य कसं असू शकेल? तो स्वभाव असतो का? पण मग तो आताही आहेच. ती गती असते का? तर ती आताही आहे, नंतरही आहे. आणि तशीच ती तिथे पोहोचल्यानंतरही राहणारच आहे. गतीचं एक शास्त्र आहे. ती फारच शक्तिशाली बनली की स्थिर वाटू लागते. तसं तिथे राहोत असावं का? आणि तिथे पोचल्यावरही एवढे प्रश्न शिल्लक राहतच असतील तर तिथे जायचं तरी कशासाठी? पण माणसं गेली, जातात. गेलेली मोठी होतात, पोहोचलेली वंदनीय होतात. की हे पोचणं वा वंदनीय होणं हे सारं सापेक्षच असतं. आम्हाला वाटलं म्हणून किंवा आम्ही ठरवलं म्हणून. खरंच आपण कुठे जातो वा पोचतो काय हा प्रश्न आहे. पोचल्यासारखे असतात किंवा तसं पोचल्याचं सांगतात त्यांना तरी तसं खरोखरच वाटत असेल का? आणि ते तसं असतं का?
एखाद्या ब्रह्मऋषीला कुत्र्याचं हाडूक खावंसं मग का वाटतं? किंवा एखाद्या परमकारुणिकाला त्याच्या आजारपणातही डुकराच्या मांसाचा मोह का होतो? आपल्या ब्रह्मचर्याची परीक्षा घेतलीच पाहिजे असं एखाद्या महात्म्याला का वाटतं? आणि गुरुदेव वगैरे असणाऱ्यांना अविश्वसनीय वाटावेत असे विकार का खुणावतात? श्वेताश्वतरोपनिषदात एक सूक्त आहे, एकोहम बहुस्यात. मी एक आहे आणि मला बहुविध वा सारं काही व्हायचं आहे. या बहुविधतेत वा साऱ्यात चांगल्यासोबत वाईटही असतं की नाही? त्यातलं काही एक नसेल तर ते पूर्ण तरी कसं असेल? पूर्ण तरी कसं होईल? आणि नसेल तर ते अपूर्णच ठरेल की नाही? ही स्थिती उपनिषदातल्या अपेक्षांच्या पूर्तीनंतरची असेल. तर ज्यांनी उपनिषदांना हातही लावला नाही ती माणसं त्याहून वेगळी किंवा कमी का लेखायची असतात? नवे विचार जन्माला येत नाहीत आणि जुने कालबाह्यही झाले आहेत. आताच चॉम्स्की सारखे नवतत्वचिंतकही सांगतात, लिहितात ते भाषाविषयक, शब्दविषयक किंवा शब्दांच्या अचूक वापराविषयीचं. त्याचं मोल कमी नाही, पण समाज जीवनावरचा त्याचा परिणाम नगण्य ठरणारा आणि म्हणूनही कदाचित अज्ञात राहिलेला असावा. कारणं अनेक आहेत. जुन्यांना त्यांच्या प्राचीन चौकटी सोडवत नाहीत आणि त्यातले जे विचार करू शकतात त्यांना जुन्या आचारातून सवड मिळत नाही. पुढ्यातला आचार एवढा अंगवळणी पडलेला, आवडलेला, गुंतवणारा, संरक्षण देणारा आणि सर्वव्यापी की त्यात गुंतून राहणं हेच त्यांना पुरेसं वा निधान वाटतं. ही स्थिती आहे त्या वास्तवाची मांडणी करण्याची आणि त्यातच तिची उत्तरं शोधण्याची. एक गोष्ट आणखी नमूद करण्याजोगी, ज्याला विचार मानलं, विशेषतः गेल्या काही दशकात विचारसरणी म्हणून जिला डोक्यावर घेतलं, ते सारं विधायक होतं की प्रतिक्रियेच्या स्वरूपातलं? ती वाटचाल होती की रस्त्याच्या कडेनी नुसतंच भरकटणं होतं? सरळ मार्गी रीत होती की ओढाताण? विधायक वाटचालीत एक समग्रपण असतं. ती साऱ्यांचा किंवा साऱ्यांना कवेत घेणारा विचार करते. मध्यंतरीच्या काळात जन्माला आलेले विचार असे होते काय? ते वर्गाचे, समूहांचे, गर्दीचे, व्यक्तिविशेषाचे, एकारलेले, टोकाचे वा स्वतःखेरीज इतरांना नाकारणारे आणि विचारांच्या गणितातून वजा करणारे होते का? आज जे सामाजिक पर्यावरण आपण पाहतो त्यात विधायक किती, मध्यवर्ती किती, प्रतिक्रियेचं किती, टोकाचं किती आणि टाकाऊ किती? ही सगळी देण गेल्या 2 शतकांची आहे. समाजाचा सामुग्र्याने विचार करण्याची पद्धत आणि दिशा आपण कधी सोडली? ती कुणी सोडायला लावली आणि ज्या कोणी ती सोडायला लावली त्याचं समाजाला देणं काय आणि त्यांनी समाजाचं केलेलं उणं काय? मार्क्स हा असा पहिला माणूस आहे, कष्ट करणारे, घाम गाळणारे, श्रम विकणारे आणि त्याच्या मोबदल्यात गुजराण करणारे म्हणजेच लोक, म्हणजेच समाज, म्हणजेच जनता आणि म्हणजेच जग असं तो म्हणाला. मार्क्सच्या विचारांचा प्रभाव तब्बल 200 वर्ष टिकला. नुसता टिकलाच नाही, तो अंमलात आणणाऱ्या राजवटी जगात अस्तित्वात आल्या. त्यांनी मार्क्सला नको असलेले वर्ग नष्ट केले किंवा तसं करण्याचा प्रयत्न केला. वर्गहीन समाज उभा करण्याचा किंवा तेव्हाचा उभा समाज अडवा करून एका समांतर परिप्रेक्ष्यात आणण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी ती क्रांती मानली. तशी काही प्रमाणात ती होतीही, कारण तोवर वंचित असलेले वर्ग त्यामुळे सारं मिळवू शकले नसले तरी आपल्याला ते मिळेल अशा स्वप्नाच्या जवळ आले. रशियामध्ये मार्क्स सत्ताधारी बनला. पुढे चीनमध्येही तो सत्तेवर आला. त्याच्या सत्तेनी त्याला नको असलेली माणसं आणि वर्ग मारले आणि संपवले. मात्र त्या प्रक्रियेत जे भरडले जाऊ नयेत तेही भरडले. वणवा लागला की वाळल्याबरोबर ओलही जळतं. म्हणून त्या प्रकाराकडे सहानुभूतीने पाहणाऱ्यांनी त्याचीही भलावण केली. पण 150 वर्षातच मार्क्स मोडीत निघाला. त्याची क्रांती हे थोतांड असल्याचं त्याच्याच अनुयायांनी सांगायला सुरुवात केली. प्रथम रशियानी आणि नंतर चीननी त्याचं तत्वज्ञान झुगारलं, त्याचे पुतळे हटवले आणि त्याच्या अनुयायांच्या पुतळ्यांना चक्क मोठमातीही दिली.
नंतरच्या काळात मार्क्सचे समांतर अवतार जगात निघाले आणि तसे ते निघणं स्वाभाविक होतं. वंचितांचे वर्ग ही सार्वत्रिकता होती, ते जगभर होते. जिथे श्रीमंती आणि वैभव होतं तिथे तर ते होतेच, पण जिथे संपत्तीचा मागमूसही नव्हता तिथेही ते होते. धनवंतांच्या जगात ते दरिद्री होते आणि दरिद्री समाजात ते अवमानित होते. त्यातल्या काहींची वंचना खरी, भौतिक आणि वास्तवातली होती, तर अनेकांची भ्रामक, मानसिक आणि कल्पनेतली होती. दुःख मात्र साऱ्यांचं सारखंच होतं. आता या घटकेला मी एका दाम्पत्याच्या सहवासात आहे. ते उच्च मध्यम वर्गात जमा होणार. त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत, मुलं विदेशात आहेत आणि त्यांना मिळणारं वेतन यांच्या मोजण्याबाहेरचं आहे. त्यातल्या एकाने 2.5 कोटींचा बंगला घेतलाय आणि त्याच्याजवळ 50 लाखांच्या गाड्या आहेत. दुसरा भारतात असला तरी दरमहा युरोपच्या वाऱ्या करतो. मोठ्या शहरात घर असलेला, पत्नीला नोकरी मिळालेली आणि तोही मुलांसह आनंदात जगणारा. या दाम्पत्यांचं दुःख वेगळं आहे. कधी नव्हे ते सारे आहे, पण ते भोगायची क्षमता नाही. मुलं दूर आहेत, घर रिकामं आहे, डॉक्टर खाऊ देत नाही, आजार पचवू देत नाही आणि इच्छा आणि वासना मरत नाहीत. बाईंचं आणखी वेगळं, त्या पदवीधर आहेत, समाजात वावरतात. मात्र त्यांचा नवरा समाधानी नाही आणि त्याच्या कुरकुरींना अंत नाही. हे कोणा एका मध्यमवर्गीय कुटुंबाचं वर्णन नाही, ते अनेकांना लागू होणार आहे. ते तसं नाही हे दाखवणारे फार आहेत, पण त्यांचं फसवेपण लपूनही राहणार नाही. दुसरं एक दाम्पत्यही असंच. मुलं मुली उच्च शिक्षित, ते दोघंही चांगल्या निवृत्ती वेतनावर, घर मोठं. पण आपण कधीतरी दलित होतो तेव्हाची दुःख आठवत नाहीत. ती आजोबांनी आणि कदाचित वडिलांनी अनुभवलेली. आपण सुखात वाढलो. दलितत्वाचं लाभच आपण घेतले, तेच आपल्या वाट्याला आले, ते भोगले आणि भोगतोही. पण मग ती सल कायम राहते. गेल्या 5,000 वर्षात झालेला अवमान आणि उपेक्षेची, छळाची आणि अस्पृश्यतेची आज ती नाही. तिची व्यथाही नाही. पण ती नाही याचंच एक दुःख आहे. मग ते सारं कल्पनेनी आठवायचं आणि त्यावर मनोमन कवनं रचायची, त्यावर बोलायचं, लिहायचं, प्रसंगी व्याख्यानं द्यायची. पण ते सारं करताना जाणवतं ते म्हणजे ही तर हवेतली हवा. यातलं आता काही खरं नाही. पण हे असंच खोटं लिहिलं पाहिजे, ते टिकवण्यातच आपलं वेगळेपण आहे. एक महिला कर्मचारी, तिचा पगार पुरेसा आहे, नवरा बाहेर गावी राहणारा, पगारी, सन्मान वगैरे सारं आहे, अडचण नाही. पण अभाव अनुभवते. म्हणजे गैरसमज नको, हा अभाव सार्वत्रिक आहे, सारं असून काही नसल्यासारखा. एक आणखी अनुभव यात आणण्यासारखा आहे. हे दाम्पत्य मुसलमान आहे. तो एका मान्यताप्राप्त सरकारी हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालाय. ती पदवीधर, घरी एक खासगी शाळा, तीत 400च्या वर विद्यार्थी. तिचं माहेरही सुस्थितीतलं आहे. तिला हवं ते पुरवणारं. मुलगी सुरेख, पण जरा डोक्यात हवा असलेली, आणि मुलगा देखणा, उंचापुरा, भरदार, पण त्याला मौलवी व्हायचंय. साऱ्या घरावर आपण निराधार असल्याचं सावट. अल्ला मिया काही एक ऐकून घेत नाही याचंच दुःख. अजमेरच्या ख्वाजालाही एवढ्या यात्रांनंतर पाझर फुटत नसल्याची खंत. हवं ते सारं आहे, पाहिजे ते मिळणारं आहे, वंचना नाही, अभाव नाही, आणि तरीही काहीच नाही. यात भुकेचा मुद्दा हरतो, वंचनेची कविता हरवते, अभावांमुळे माणसं हत्यारबंद होतात, हीच मग करमणूक वाटू लागते. या साऱ्यांना या आधीच्या वादविश्वात कोणतं स्थान आहे? माझ्या आयुष्याची 22 वर्ष मी मीडिया या जमातीसोबत आणि तिच्या संपर्कात राहून घालवली. अंदमान आयर्लंड्स एवढी मागासलेली जमात म्हणून ती देशात प्रसिद्ध आहे. तिच्या 30 वर्षांपूर्वी नरबळी घडले आणि लग्नानंतर बाईनं अंगावर काही न घालण्याची प्रथा 20 वर्षांपूर्वी तिच्यात होती. भोवताली 18 विश्व दारिद्र्य. माणसं जमेल तशी शेती करणारी, मिळेल ती शिकार करणारी,
बालमृत्यू आहेत, आजारांनी होणारी मरणं आहेत, खायला मिळालं नाही तर उपास आहेत, घाण, माशा असं सारं सोबतीला आहे. पण या माणसांच्या चेहऱ्यांवरचं हास्य कधी मावळत नाही. त्यातल्या बायका दिवसातनं 2दा तरी एकत्र येऊन नाचायच्या थांबत नाहीत. त्यांची गाणी सामुदायिक आहेत आणि ती त्या साऱ्या मिळून म्हणतात. इथे दुःख उपस्थित आहे आणि तरीही ते कुठे नाही. या वास्तवाला तरी वरच्या तत्वचर्चेत कोणतं स्थान आहे? येणारं एकटेपण कसं घालवायचं हा प्रश्न माझ्याच नात्यातल्या 60 ओलांडलेल्या एका उच्च शिक्षित महिलेचा. माणसं समाजापासून तुटत जातील, ती एकटी होतील असं तुम्ही सांगता. ही माणसं मनानेही एकाकी होत असतील हो की नाही? हे तिच्या प्रश्नाचं स्वरूप. त्यावरचं उत्तर, आत्ता नाही एकाकी तुम्ही, हे होतं. घरात आहात, कुटुंबात आहात, मुलं आहेत, नातू सुना सारं काही आहे. पण त्यातले किती जण किती काळ तुम्हाला रमवतात? की त्यांच्यात रमण्याचे बहाणेच तुम्ही करता की नाही? त्या सारांच्या गर्दीत तुमचं एकाकीपणच तुमच्या सोबतीला असतं का नाही? माझ्या या उत्तरावर त्यांनी काही म्हटलं नाही. पण ते न म्हटल्या वाचूनही समजण्याजोगं होतं. सुशिक्षित आणि सुसंस्कृतांचे वर्ग नसतात, त्या व्यक्ती असतात. त्या व्यक्तींच्या एकत्र येण्याला आपण समूह किंवा वर्ग हे गतकालीन नाव देतो. समाज, समुदाय ही नावही तशीच आहेत. इतिहास जमा होत जाणाऱ्या समाजासारखी. जरा वेळाने मीच त्या बाईंना विचारलं, हे एकाकीपण किंवा एकटेपण तुम्हाला जगवतं, तुम्हाला वाढवतं आणि तुमच्या आवडी-निवडी निभावतं. तुमच्या जगण्या वागण्यात त्यामुळे काही कमीपण आलंय का? किंवा या स्थितीने तुम्हाला समर्थ बनवलं की दुबळं? त्यावर त्यांचं उत्तर, तसं तर आजही एकाकीपण आहे आणि सोबतीला सारे आहेत. फक्त सोबत मागे पडते किंवा अपुरी पडते असं वाटतं. ही स्थिती कधी दुबळं वाटायला लावते, तर कधी स्वयंपूर्णतेचा अनुभवही देते. मग उद्याची स्थिती याहून फार वेगळी कशी असेल? मी म्हणालो, फार तर त्यातले साऱ्यांचंच अपुरंपण वाढलं असेल किंवा आपलं स्वयंपूर्णपण खऱ्या अर्थाने पूर्णही झालं असेल. सोबतीने चालताना सोबतचा कधीतरी थांबतो आणि आपण चालतच राहतो. अशा वेळी लक्षात येतं, आत्तापर्यंतचं सोबतचं चालणं ही गरज नव्हती. तो संस्कार होता आणि संस्कार हे बंधनही असतंच. नंतरचं बंधना वाचूनचं चालणं स्वयंपूर्णतेचं, स्वतःचं आणि सर्वांगीण अनुभवाची खरी ओळख पटवणारं असतं का नाही? आजवरचे अनुभव एकारलेले, एकांगी आणि एकाच बाजूचे होते असं वाटायला लावतं की नाही? त्यावर ते बोलणंच संपलं होतं. पण बाई नाराज नव्हत्या, प्रसन्न होत्या. निदान मला तशा त्या वाटल्या होत्या. ही नाती मग राहतील की तीही जातील? या प्रश्नांची 2 उत्तरं आहेत. पहिल्यानुसार ती जाऊ शकतात. ती गेलेली दाखवणारी उदाहरणं जगात अनेक आहेत. स्कॅन्डिनेव्हियन देशात 60% एवढे पुरुष आणि स्त्रिया लग्न वाचून जगतात. फ्रान्स आणि इटली सारख्या देशात कमालीच्या मोकळ्या म्हणाव्या अशा लिव्ह इन रिलेशनशिपला स्थान आहे. आणि त्यात राहणारी माणसं आणि स्त्रिया ते देशांच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. 1 मॅन फॅमिली, 1 वुमन फॅमिली किंवा गे मॅरेजेस ही सगळी त्या बदलत्या व्यवस्थेची उदाहरणं आहेत. या प्रश्नाचं दुसरं उत्तर, ही नाती राहतील पण त्यांचं स्वरूप बदललेलं असेल, हे उत्तर आहे. या प्रश्नाचं दुसरं उत्तर, ही नाती राहतील पण त्यांचं स्वरूप बदललेलं असेल, हे आहे. आजची नाती श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व, वर्चस्व आणि शरणभाव, आज्ञार्थी व आज्ञाधारक अशा संबंधांवर उभी आहेत. उद्याचे संबंध समता आणि ममता यावर उभे असतील. हा काळ समूहांचा नाही, कुटुंब, वर्ग, जात, पंथ, धर्म आणि देश यांसारख्या कुंपणांचा नाही. तो सर्वस्वी एकट्याचा, अमर्याद आणि म्हणूनच सर्वसमावेशक आणि सनातन आहे. त्यातल्या विचार आचाराला तत्कालीन संदर्भ असतील,
पण त्यांचं स्वरूप तात्कालिक किंवा लागलीच कालबाह्य होणारं नसेल. त्याला इतिहास, वर्तमान आणि भविष्य असे सारं असेल. पण ते एकत्र आणि वर्तमानात एकवटलेलं आणि तसं अनुभवता येणारं असेल. हा माणूस व्यक्ती असेल, समष्टी असेल, जग असेल, विश्वही असेल आणि ते सारं असताना तो स्वतःही असेल. आजवर लक्षात आलेला पण चर्चेला न घेतलेला एक प्रश्न इथे उल्लेखनीय ठरावा असा आहे. कुटुंब, जात, वर्ग किंवा देश हे समूह माणसांना जोडण्याचं काम अधिक करतात का तोडण्याचं? ही समाजाची बांधणूक आहे की विभागणी? जगभरच्या युद्धांचा इतिहास काय सांगतो? ती धर्मांसाठी, देशांसाठी, विचारसरणीच्या प्रसारासाठी आणि सामाजिक वर्चस्वासाठी झाली आणि अजून होत आहेत. यातल्या व्यक्तींचं परस्परांशी कोणतंही वैर नाही, त्यांच्यात वाद, भांडण किंवा साधा मतभेदही नाही. त्या बाजू समुदायांच्या एकत्रीकरणापासूनच सुरू होतात. किंबहुना समुदायच त्यासाठी बांधली जातात. कशापासून तरी संरक्षण हवं म्हणून वा कुणावर तरी आक्रमण करायचं म्हणून. वर्चस्वासाठी लढती असतात, समतेसाठी किंवा बंधुत्वासाठी कोणी लढत नसतो. प्रत्येकच जण असा वेगळा समष्टीरूप आणि विश्वरूप असेल तर त्याचे इतरांशी संबंध कसे असतील? की ते असणारच नाही. संबंध असतील पण त्यांचं आत्ताचं स्वरूप तेव्हा नसेल. या संबंधातील परावलंबन पूर्णपणे संपलं असेल आणि त्याच्या स्वावलंबनात साऱ्यांचं परस्परावलंबन समाविष्ट असेल. त्याचा विचार त्याचा असेल आणि समाजाचाही असेल. बिंदूंचं सिंधूत रूपांतर होईल आणि त्याचं बिंदू असणंही कायम राहील. यातला समन्वय कसा असेल हा प्रश्न आहे. उत्तर साधं आहे. आजच्या बदलत्या काळातले व्यक्तींमधले संबंध बदलले आहेत का नाहीत? हा बदल आपण सारे अनुभवतो आहोत का नाहीत? तो साराच सुखद नाही, पण तेवढाच तो दुःखदही नाही. हाच वाढेल, विस्तारेल आणि आज काही अंगात जाणवणारा व्यक्तिगत आणि सामाजिक अशा सर्व बाजूंनी जाणवू लागेल. त्याची सवय हळूहळू होईल आणि एक दिवस हे अनुभवांतर हा इतिहासाचा भागही असेल.